नेक्स्ट टँजेंट थेरम. थेरम पहा. A tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. आता इथे आपल्याला प्रूफ देताना इनडायरेक्ट प्रूफ ही मेथड यूज करायची आहे. ओके. आता आपल्याला इथे पहा डायग्राम पहा 3.10 आहे. तर इथे सर्कल विथ सेंटर ओ दाखवलेला आहे आणि इथे लाईन यल या सर्कलला ए मध्ये इथे टच होते. ओके. तर आता इथे आपल्याला गिव्हन द्यायचं आहे. गिव्हन म्हणजे डायग्रामच्या आधारे आपल्याला गिव्हन लिहायचं असतं. तर अ टँजेंट ऍट एनी पॉइंट ऑफ ए सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असं आहे. ओके. तर इथे आपण हे सर्कल घेतलेलं आहे विथ सेंटर ओ आणि टँजेंट इथे एल घेतलेला आहे. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ए आहे हे लक्षात घ्या. आता गिव्हन आपल्याला लिहायचं आहे. लाईन यल इज अ टँजेंट टू द सर्कल विथ सेंटर ओ ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ए. तर हे झालं गिव्हन. तर ही डायग्रामची कंप्लीट माहिती आपण इथे गिव्हन मध्ये लिहिलेली आहे. ओके. आता नेक्स्ट पार्ट टू प्रूव्ह. आपल्याला इथे काय प्रूव्ह करायचं आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. तर इथे ही लाईन यल या रेडियस ओए ला परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि म्हणून इथे टू प्रूव्ह मध्ये लिहिलेलं आहे लाईन यल परपेंडिक्युलर रेडियस ओए. परपेंडिक्युलर रेडियस ओए. तर हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. आता नेक्स्ट पार्ट पहा. नेक्स्ट पार्ट प्रूफ. आता प्रूफ देत असताना इथे आपण इनडायरेक्ट प्रूफ मेथड यूज करणार आहोत आणि म्हणून स्टार्टिंगला ही लाईन यल जी आहे तर ती या सेगमेंट ओए ला किंवा रेडियसला परपेंडिक्युलर नाही असं आपण ऍझ्युम करणार आहोत. पहा. ऍझ्युम दॅट लाईन यल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओए. तर ही लाईन यल ही सेगमेंट ओए ला परपेंडिक्युलर नाही. तर असं आपण इथे ऍझ्युम केलेलं आहे. सपोज सेगमेंट ओबी इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन यल. समजा ही लाईन इथे आपण मानलेलं आहे की लाईन यल ही ओए ला परपेंडिक्युलर नाही. मग काय केलं तर सेगमेंट ओबी इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन यल. मग आपण इथे खाली जी डायग्राम आहे ती पहा. तर हा सेगमेंट ओबी जो आहे तर तो लाईन यल ला परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर इथे घेतलेला आहे. ओके. पहा. सपोज सेगमेंट ओबी इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन यल. ओबी हा यल ला परपेंडिक्युलर ड्रॉन केलेला आहे. तर इथे खाली जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये सर्कल काढलेलं नाही. तेवढा पार्ट आपण तो समजून घ्यायचा आहे. ओके. कारण तशी डायग्राम काढता येणार नाही. या तिन्ही ए बी आणि सी मधून जाणार सर्कल काढता येणार नाही हे आपण ऍझ्युम करायचं आहे. ऑफकोर्स बी इज नॉट सेम एज ए. तर इथे बी हे ए सारखं नाही आहे. म्हणजे ए च्या ठिकाणी किंवा सेम ए असं नाही आहे. नाउ टेक अ पॉइंट सी ऑन लाईन यल. तर ह्या लाईन वर पॉइंट सी घ्यायचा आहे. सच दॅट ए डॅश बी डॅश सी अँड बी इज इक्वल टू बी सी. तर तो पॉइंट बी कसा घ्यायचा आहे सॉरी पॉइंट सी कसा घ्यायचा आहे तर ए डॅश बी डॅश सी झाला पाहिजे आणि बी ए इज इक्वल टू बी सी. हे दोन्ही डिस्टन्स जे आहेत ती इक्वल झाली पाहिजेत. बी ए अँड बी सी. ओके. आता नाव इथे टू ट्रायंगल्स तयार झालेले आहेत पहा. नाव इन ट्रायंगल ओबीसी अँड ट्रायंगल ओबीए. ओबीसी आणि ओबीए पहा. तर इथे तुम्हाला
डायग्राम मध्ये इथे हा पहा आता, जस्ट मिनिट. हा आता नाऊ इन ट्रायंगल ओबीसी रेड कलरने दाखवलाय अँड ट्रायंगल ओबीए ब्लू कलरने दाखवलेला आहे. सेगमेंट बीसी कॉन्ग्रुएंट सेगमेंट बीए. रिजन लिहिलेला आहे कन्स्ट्रक्शन. बीसी आणि बीए पहा सेम साइनने दाखवलेले आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल ओबीसी कॉन्ग्रुएंट अँगल ओबीए इच राईट अँगल. ओबीसी पहा आणि ओबीए पहा, तर इच मेजर्स 90 डिग्री. प्रत्येकाचं माप जे आहे ते 90 अंश इतकं आहे, हे लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट पहा, सेगमेंट ओबी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ओबी. ओबी हा ओबीसीच कॉन्ग्रुएंट आहे का, तर कॉमन साइड आहे ती. कॉमन साइड असं रिजन इथे लिहू शकता तुम्ही. रिजन लिहायचं आहे तिथे सेगमेंट ओबी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ओबी कॉमन साइड. ओके. आता नेक्स्ट पार्ट पहा, ट्रायंगल ओबीसी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ओबीए. साइड अँगल साइड टेस्ट झाली पहा. साइड अँगल साइड टेस्ट इथे तयार झालेली आहे. त्यानुसार हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झालेले आहे. देअरफॉर ओसी इज इक्वल टू ओए. ओसी इज इक्वल टू ओए. ओसी इज इक्वल टू ओए. करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या. म्हणजेच इथे आपण सुद्धा रिजन लिहू शकतो, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि मग त्या कॉन्ग्रुएंट लिहिल्यानंतर मग तुम्ही इक्वल लिहू शकता, ओसी इज इक्वल टू ओए. ओके. बट सेगमेंट ओए इज अ रेडियस. सेगमेंट ओए ही रेडियस आहे. ही रेडियस आहे पहा. सेगमेंट ओए ही रेडियस आहे. ओके. नेक्स्ट पार्ट पहा, हेच आपण इथे इकडे रिपीट केलेलं आहे. पुढचा पार्ट पहा, सेगमेंट ओसी मस्ट ऑल्सो बी रेडियस. ओए रेडियस असल्यामुळे ओसी देखील रेडियस असणार आहे. सेगमेंट ओसी मस्ट ऑल्सो बी रेडियस. देअरफॉर सी लाईज ऑन दी सर्कल. त्याच्यामुळे हा सी पॉइंट जो आहे तर तो सर्कलवर असणार आहे. That means line L intersect the circle in two distinct points A and C. याचाच अर्थ असा की लाईन L जी आहे तर ती सर्कलला 2 पॉइंट्स A आणि C मध्ये इंटरसेक्ट होते. बट लाईन L इज टँजेंट गिवन. पण आपल्याला दिलेलं काय आहे, तर लाईन L टँजेंट आहे असं दिलेलं आहे. म्हणजे ती ओनली 1 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होणार आहे. आणि वर तर आपण पाहिलं तर इथे ती लाईन 2 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट होते. ओके. म्हणजेच इट इंटरसेक्ट्स दी सर्कल इन ओनली 1 पॉइंट. आणि इथे गिव्हन मध्ये आपण सांगितले की बट लाईन L इज टँजेंट. लाईन L जर टँजेंट असेल तर इट इंटरसेक्ट दी सर्कल इन ओनली 1 पॉइंट. 1 पॉइंट मध्येच इंटरसेक्ट व्हायला पाहिजे. अँड देअरफॉर अवर अझम्पशन दॅट लाईन इज नॉट परपेंडिक्युलर टू ओए इज रॉंग. आणि त्याच्यामुळे जे आपण अझम्पशन केलेलं होतं की लाईन L ही रेडियस ओए ला परपेंडिक्युलर नाही, तर हे अझम्पशन रॉंग आहे. अँड देअरफॉर लाईन L परपेंडिक्युलर रेडियस ओए. ओके. तर इथे आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं, टू प्रूव्ह मध्ये जे होतं तर ते इथे प्रूव्ह झालेलं आहे. आणि ही जी मेथड आहे प्रूफची तर हिला इनडायरेक्ट प्रूफ मेथड असं म्हणतात. ओके. ते संपायला कॉन्व्हर्स ऑफ टँजेंट थेरम. टँजेंट थेरमचा हा कॉन्व्हर्स आहे. थेरम पहा, a line perpendicular to a radius at its point on the circle is a tangent to the circle.
पहा, अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस at its point on the circle is a tangent to the circle. म्हणजेच रेडियसला या सर्कलवरच्या पॉइंट मधून बघा परपेंडिक्युलर लाईन काढली तर ती टँजेंट असते. अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस at its point on the circle is a tangent to the सर्कल. म्हणजे या रेडियसला जर या सर्कलवरच्या पॉइंट वरून जर परपेंडिक्युलर लाईन जर काढली तर ती टँजेंट असते. तर हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता नेक्स्ट पार्ट पहा. गिवन डायग्राम काढायची आहे. डायग्राम इथं आहे पहा. सर्कल घेतलेला आहे. एम इज द सेंटर ऑफ ए सर्कल. सेगमेंट एम एन इज रेडियस. लाईन यल परपेंडिक्युलर. सेगमेंट एम एन ऍट पॉइंट एन. तर हे झाले डायग्राम काढलेले आपण दिलेल्या थेरमच्या आधारे, स्टेटमेंटच्या आधारे. आता गिवन लिहायचं आहे. तर डायग्रामच्या आधारे डायग्राम मध्ये जी माहिती आहे तर ती आपल्याला गिवन मध्ये लिहायची आहे. पहा, M is the center of a circle. Segment MEN is a radius. Line L perpendicular segment MEN at N. ओके, तर ही जी दिलेली माहिती होती ती डायग्रामच्या आधारे इथे लिहिलेली आहे गिवन मध्ये. आता नेक्स्ट पार्ट आहे टू प्रूव्ह. नेक्स्ट पार्ट आहे टू प्रूव्ह. हा टू प्रूव्ह इथे जे प्रूव्ह करायचं आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे तर लाईन यल इज अ टँजेंट टू दी सर्कल. लाईन यल ही लाईन यल इज अ टँजेंट टू दी सर्कल. तर हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता नेक्स्ट पार्ट म्हणजेच प्रूफ. आता याचं प्रूफ देत असताना आपल्याला इथे डायग्राम मध्ये काही चेंज करायचा असतो तर तो इथे घेतलेला आहे. तो कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा घेता येतो. तो इथे प्रूफ मध्ये घेतलेला आहे. टेक एनी पॉइंट पी other than n on the line L, draw segment MP. तर हे कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता आणि नंतर प्रूफ लिहू शकता. तर इथे पॉइंट पी घेतलेला आहे पहा. एनी पॉइंट आहे लाईन यल वरचा. अदर दॅन एन, एन पेक्षा वेगळा असणारा लाईन यल वरचा पी हा एनी पॉइंट आहे. आणि ड्रॉ सेगमेंट एमपी. तर एमपी इथे ड्रॉ केलेला आहे. ओके, नाउ इन ट्रायंगल एमएनपी. एमएनपी पहा, अँगल एन इज राईट अँगल. अँगल एन हा राईट अँगल आहे. ऑलरेडी ते गिवन मध्ये दिलेलं आहे पहा. लाईन यल परपेंडिक्युलर सेगमेंट एमएन ऍट एन असं गिवन मध्ये आहे म्हणून. ओके, हा. Therefore, segment MP is the hypotenuse. सेगमेंट एमपी जे आहे तर तो हायपोटेन्यूज आहे. एमपी पहा हायपोटेन्यूज आहे का तर ही साइड अपोजिट टू 90 डिग्री आहे म्हणून तो हायपोटेन्यूज आहे. ओके, देअरफॉर सेगमेंट एमपी इज ग्रेटर दॅन सेगमेंट एमएन. तर सेगमेंट एमपी हा एमएन पेक्षा ग्रेटर असतो. ओके, segment MP is greater than segment MEN. As segment MEN is radius, point P can't be on the circle. इथे महत्वाचं काय पहा तर MEN ही जी आहे तर ती रेडियस आहे. ही रेडियस आहे आणि हे रेडियस पेक्षा एक जादा अंतर आहे. डिस्टन्स MP हे पहा. तर सेगमेंट एमपी इज ग्रेटर दॅन एमएन. एमएन ही रेडियस आहे आणि म्हणजेच याचा अर्थ एमपी हे डिस्टन्स रेडियस पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा की पी हा पॉइंट सर्कलच्या आउटसाइडला आहे हे लक्षात घ्या. तेच इथे लिहिलेलं आहे. ऍज सेगमेंट
MN is radius, point P can't be on the circle. तर पॉइंट P हा सर्कल वर असू शकणार नाही. Therefore, no other point except point N of line L is on the circle. आणि मग याच्या आधारे आपल्याला सांगता येतं की P हा एनी पॉइंट आहे N पेक्षा वेगळा असणारा, आणि P सारखे ऑल पॉइंट्सच्या बाबतीत हे लागू होतो रूल. म्हणजेच P सारखे या लाईन वरचे ऑल पॉइंट्स N सोडून तर ते सर्कल वर नाहीत. याचाच अर्थ ओनली N हा पॉइंट सर्कल वर पण आहे आणि लाईन वर पण आहे, हे लक्षात घ्या. Therefore, line L intersects this circle in only one point N. आणि म्हणून लाईन L जी आहे ती सर्कलला ओनली वन N या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते. आणि एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते, मग तिला आपण टँजेंट म्हणू शकतो. Therefore, line L is a tangent to the circle. आणि म्हणून लाईन L is a tangent to the circle. आणि जे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं होतं तर ते इथे प्रूव्ह झालेलं आहे. This theorem, this property is known as converse of tangent theorem. Okay.